लंडन शहरात राहणारे डॅरेन मूडी पेशाने इंटिरियर डेकोरेटर. जगभरातील संस्कृती आणि ग्रामीण परंपरा अनुभवण्याची डॅरेन यांना प्रचंड आवड. पण याहीपेक्षा जास्त आवड म्हणजे त्यांची 9 वर्षांची लाडकी मुलगी सोफिया. सोफियाचा प्रत्येक हट्ट पूर्ण करण्यात डॅरेन यांना एक वेगळाच आनंद मिळायचा. एके दिवशी बाप लेकीने टीव्हीवर एक बातमी पाहिली. भारत देशातील एका अशा गावाची बातमी जिथे नागाला चक्क देव मानून घरात स्थान दिले जाते. 9 वर्षांच्या सोफियाने क्षणाचाही विलंब न करता हट्ट धरला, पप्पा मला हे गाव बघायचं आहे. आणि बस, एका इंग्लिश बापाने लेकीचा हा हट्ट पूर्ण करण्यासाठी थेट भारताची वाट धरली. 16 ऑगस्ट 2026 दुपारी 2:30 वाजेची वेळ. डॅरेन आणि सोफिया अखेर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबाचे या ऐतिहासिक व वैशिष्ट्यपूर्ण गावात पोहोचले. यावेळी भाषेची भिंत मोठी होती, पण गावकऱ्यांच्या प्रेमापुढे ती भिंत गळून पडली. गावातील शिकलेल्या मुलांनी दुभाषी बनून संवाद घडवून आणला. प्रशांत नाईक नवरे आणि जेऊरवाडीचे निमगिरे यांनी या परदेशी पाहुण्यांना पूर्ण गाव फिरवून दाखवले. यावेळी तरुणी जान्हवी पोळ आणि सूरज लावंड यांनी डॅरेन आणि सोफियाशी इंग्रजीत हसतमुखाने संवाद साधत त्यांना गावाची माहिती दिली. यावेळी शेटफळ नागोबाचे गावामध्ये कशा प्रकारे नागाची पूजा केली जाते, तसेच नागाला कधीही मारले जात नाही याविषयीची माहिती या तरुणांनी या बापलेकीला दिली. दरम्यान नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर शेटफळ नागोबाचे गावामध्ये आलेल्या डॅरेन आणि सोफिया यांना यावेळी नागपंचमीनिमित्त बांधण्यात आलेल्या झोक्यांचा आनंद घेण्यात आला. यावेळी झाडाला टांगलेल्या झोक्यावर झोके घेताना सोफियाचा चेहरा अगदी हसतमुख झाला होता. हा अनुभव तिच्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता. त्याचवेळी नागपंचमीच्या वेळी हमखासपणे या गावामध्ये नागाचे दर्शन होते ही माहिती डॅरेन आणि सोफिया यांना मिळालेलीच होती. गावातील श्री नागनाथ मंदिराचा परिसर पाहताना आणि गाव परिसरात फिरत असताना त्यांना नागाचे दर्शन होईल अशी आशा वाटून राहिली होती. पण एक अडचण होती. या गावामध्ये नागाला कधीही शोधून पकडले जात नाही. तो सहज बाहेर आला तरच त्याचे दर्शन घेतले जाते. दरम्यान दिवसभर फिरूनही नागदर्शन काही सोफिया आणि डॅरेन यांना झाले नाही. त्यामुळे ते दोघेही काहीसे निराश झाले होते. तेवढ्यात ग्रामस्थांनी त्यांना धीर दिला. आज नाही दिसला तरी उद्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर नक्की दिसेल, तुम्ही आज इथेच थांबा. त्यानंतर त्यांनी मुक्कामाचा निर्णय घेतला. दरम्यान रात्री 10 वाजण्याच्या सुमारास महावितरण कार्यालय आवारात एक नाग निघाल्याची माहिती समोर आली. त्यावेळी ताबडतोब डॅरेन यांना फोन करून ही माहिती देण्यात आली. रात्रीच्या वेळी डॅरेन आणि सोफिया त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी शांतपणे बसलेला तो नाग पाहिला. आक्रमक नसलेला आणि शांतपणे बसलेला तो नाग पाहून डॅरेन आणि चिमुकली सोफिया थक्क झाले होते. यावेळी सोफियाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. 7 समुद्रापलीकडून आल्याचे सार्थक झाल्याचे ते चित्र होते. एका चिमुकलीचा हट्ट, बापाचे प्रेम आणि शेटफळ नागोबाचे गावची अनोखी संस्कृती आणि येथील गावकऱ्यांचा आपुलकीचा पाहुणचार या सर्वांनी मिळून आंतरराष्ट्रीय सीमारेषा पार करत एक अमर अशी आठवण विणली गेली होती. नागाला देव समजून त्याला कधीही त्रास न देणारे गाव म्हणजेच शेटफळ नागोबाचे. या गावात कधीही नागाला मारले जात नाही. जर कधी नाग निघालाच तर त्याला लांब अशा काठीवर उचलून दूर ठिकाणी नेऊन सोडला जातो. प्राचीन काळापासून चालू असलेली ही परंपरा अलीकडील पिढीतील नव्या तरुणांनीही कायम ठेवली आहे. त्यामुळेच नागाला कधीही न मारणारे, नागाला देवासमान पूजणारे गाव म्हणून शेटफळ नागोबाचे या गावाची ओळख चांगलीच प्रसिद्धीस आलेली आहे. येथील प्राचीन नागनाथ मंदिर हे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असून ग्रामस्थांची नागावर फार मोठी भक्ती असल्याचेही दिसून येते. मित्रांनो, शेटफळ गावच्या याच माहितीतून थेट लंडन येथून डॅरेन आणि त्यांची मुलगी सोफिया ही या गावामध्ये दाखल झाली होती. गावाची माहिती घेताना, येथील परंपरा जाणून घेतानाच नागाबद्दल ग्रामस्थांची असणारी श्रद्धा पाहून ते आश्चर्यचकित झाल्याचेही दिसून आले.
मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अद्यापही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा.